श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. लोकांचा जास्त विचार करू नको, स्वतःला हरवू नको. स्वामी म्हणतात, जीवनात एक गोष्ट खूप शांतपणे माणसाला आतून खात राहते. लोक काय म्हणतील? लोक हसतील का? लोकांना मी आवडेन का? लोकांनी मला स्वीकारलं नाही तर? आणि हळूहळू माणूस स्वतःचा आवाज हरवतो, स्वतःचे निर्णय हरवतो आणि स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊन बसतो. पण खरं विचार कर, तू जगतो आहेस की लोकांच्या विचारात जगतो आहेस? आजचा स्वामी संदेश हाच आहे. लोकांचा जास्त विचार करू नको, स्वतःला हरवू नको. भक्तांनो, आपल्या मनात एक अदृश्य साखळी असते. ती दिसत नाही, पण खूप जड असते. लोक काय म्हणतील? माझी इमेज खराब झाली तर? कोणी हसला तर? कोणी मला कमी लेखलं तर? ही सगळी वाक्य म्हणजे मनावरचा भार आहे. आणि हळूहळू ही साखळी इतकी घट्ट होते की माणूस स्वतःचा निर्णयच घेऊ शकत नाही. कधी कपडे निवडताना, कधी करिअर ठरवताना, कधी बोलताना, कधी स्वप्न पाहतानाही माणूस स्वतःला नाही, लोकांना विचारतो. जर हा स्वामी संदेश तुमच्या मनाला थोडा तरी स्पर्श करत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून असेच प्रेरणादायी संदेश पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल 1 मिनिट विचार करतात आणि पुढे निघून जातात. पण तुम्ही मात्र त्या 1 मिनिटाच्या विचाराला 1 महिना, 1 वर्ष, कधी कधी संपूर्ण आयुष्य देता. खरी समस्या लोक नाहीत, खरी समस्या म्हणजे आपलं मन त्या विचारांना धरून बसतं. मन सतत म्हणतं, ते काय म्हणाले असतील? त्यांना मी आवडलो का? पण हे सत्य आहे, लोक आपल्याबद्दल तितकं विचार करत नाहीत जितकं आपण समजतो. जर तुला पण कधी लोक काय म्हणतील याची भीती वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःवर विश्वास ठेवतो किंवा मी स्वतःवर विश्वास ठेवते. भक्तांनो, भीती एका दिवसात तयार होत नाही, ती हळूहळू तयार होते. बालपणात कोणी हसल्यामुळे, शाळेत कोणी चिडवल्यामुळे, घरात सतत तुलना झाल्यामुळे, समाजात अपमान झाल्यामुळे, आणि मग मन शिकतं, मी काही चुकीचं केलं तर लोक हसतील. हीच भीती मोठेपणी माणसाला थांबवते. पण लक्षात ठेवा, भीती खरी नाही, ती फक्त एक सवय आहे. आपल्या संत परंपरेत एक मोठा संदेश आहे, भीती सोड, श्रद्धा ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगाच्या मंजुरीची गरज नाही. तो चालतो, तो पडतो, तो उठतो, पण थांबत नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा मोठं सत्य हे आहे, तू स्वतः काय होणार आहेस. हा संदेश तुमच्या मनाला बळ देत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. कदाचित त्यांना पण याची गरज असेल. आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील. आज जे लोक म्हणतात तू करू शकत नाहीस, उद्या तेच लोक म्हणतील तो कसा यशस्वी झाला. लोकांची मतं वाऱ्यासारखी असतात, आज इकडे उद्या तिकडे. जर तुम्ही लोकांच्या मतावर आयुष्य ठरवलं तर तुम्ही कधीच स्थिर होणार नाहीत. एक वेळ अशी असते, अशी येते की माणूस स्वतःला विचारतो, मी खरंच काय करू इच्छितो? पण उत्तर मिळतं, कारण वर्षानुवर्षे त्याने स्वतःचा आवाज दाबलेला असतो. लोकांच्या अपेक्षा, समाजाचा दबाव,
कुटुंबाची भीती, अपयशाची भीती आणि मन स्वतःची इच्छा कुठेतरी हरवते. पण आजचा संदेश स्पष्ट आहे. तू स्वतःचा आवाज परत मिळव. तुम्ही जर स्वतःसाठी जगायला तयार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःसाठी जगायला तयार आहे. बघतो हो, एक गाव होतं. तिथे एक मुलगा होता. तो खूप चित्र काढायचा. त्याला कलाकार व्हायचं होतं. पण लोक म्हणायचे, चित्र काढून काय होणार, नोकरी कर. तो प्रत्येक वेळी थांबायचा. वर्षे गेली, तो नोकरीला लागला. पण मनात कायम पोकळी होती. एक दिवस त्याने वृद्ध कलाकाराला भेटला. तो कलाकार म्हटला, तू लोकांचं ऐकलंस पण स्वतःचं ऐकलं नाहीस. त्या दिवशी तो रडला, कारण त्याला समजलं की त्याने स्वतःचं आयुष्य जगलंच नाही. बाळांनो, आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जे काही करता ते खरंच तुमचं आहे का, की लोकांच्या भीतीतून तयार झालेलं आहे? जर तुम्ही लोकांच्या विचारात अडकला असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य जगत नाही. भक्त हो, हा संदेश इतकाच नाही. पुढे अजून खोल जाऊन आपण पाहणार आहोत. लोकांचा प्रभाव कसा कमी करायचा, मन शांत कसं ठेवायचं, आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि खऱ्या स्वामी भक्तीचे अर्थ काय आहे. त्यासाठी स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हा व्हिडिओ तयार करणं हे फक्त आणि फक्त स्वामींचीच इच्छा आहे. मी फक्त एक माध्यम आहे हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींची लीला. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की आपण लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःला मागे ठेवतो. भीती, शंका आणि लोकांची मतं आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणून लोकांचा अतिविचार थांबवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या इच्छेनं जगा. लोकांचा विचार करू नका. स्वामी संदेश म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर आयुष्य बदलणारी दिशा आहे. म्हणून कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःसाठी जगणार आहे. श्री स्वामी समर्थ.